नमस्कार. कर्मवीरांना तुम्ही नळा लाविला सर्वांना रयतेच्या वारी शिक्षणाचा. कर्मवीरांना तुम्ही नळा लाविला सर्वांना रयतेच्या वारी शिक्षणाचा. आता आधार वाटते आम्हा वटवृक्षाची सावली. आता आधार वाटते आम्हा वटवृक्षाची सावली. आठवते आम्हा पुन्हा पुन्हा माय रयत माऊली. आठवते आम्हा पुन्हा पुन्हा माय रयत. नमस्कार, मी सुशांत शिंदे, 9वी अचा विद्यार्थी. आपणांसमोर विषय मांडतो त्यागमूर्ती रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथी. खरंच नावाप्रमाणे आपले कार्य सारखं असणारी ती लक्ष्मी होती. लक्ष्मीबाईंचा जन्म 6 जून 1994 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोजा गावी झाला. सर्वांप्रमाणे त्यांना एक टोपण नाव होते, ते म्हणजे अदक्का. अदक्कांचे शिक्षण, बालपण सर्व काही सुखात गेले. पुढे त्यांचा विवाह 1909 साली ऐतवाडीच्या पाटील घराण्यातील भाऊराव पाटलांशी झाला. मी सुहासनीच्या मेळ्यात उभी होते मळ्यात. मी सुहासनीच्या मेळ्यात उभी होते मळ्यात. नजर गेली तळ्यात हजारोंची कंठी भाऊरावांच्या गळ्यात. असा सुंदर उखाणा घेत त्यांनी पाटील घराण्यात सून म्हणून प्रवेश केला. कुंभोचे गाव समृद्ध गाव होते, पण जैन समाज मात्र कर्मठ स्वभावाचा. त्यामुळे लहानपणापासूनच लक्ष्मीबाईंवर कर्मठ संस्कार झाले होते. पुढे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या एकत्रित कुटुंबाची जबाबदारी लक्ष्मीबाईंनी आपल्या खांद्यावर घेतली. असंच एकदा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या घरी काही पाहुणे आले होते. त्यांनी पायगोंडा पाटलांना सहज प्रश्न केला की काय करतात हो तुमचे चिरंजीव. त्यावर ते म्हणाले, काही नाही, 2 वेळचं खातो आणि गावभर हिंडतो. हे ऐकताच लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्या अण्णांना वाढत होत्या. त्यांचे अश्रू अण्णांच्या हातावर पडले आणि त्या क्षणापासून रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला सुरुवात झाली. बघा ना, स्त्रीचे अश्रू किती मोलाचे असतात. सीतेच्या अश्रूंनी रामायण घडले, द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडला आणि लक्ष्मीबाईंच्या अश्रूंनी रयत शिक्षण संस्था घडली. त्यासाठी त्यांनी आपल्या 90 तोळे सोन्याचा त्याग केला. ते म्हणतात ना, देवाची ती खून आली ज्याच्या घरा. देवाची ती खून आली ज्याच्या घरा. पडे त्याच्या चिरा संसार आला. पाखीर फुटे पाखरांसाठी. पाखीर फुटे पाखरांसाठी. पवित्र असा वटवृक्ष रोविला. जो वस्तीला आला त्याला ताटातला घासही दिला. जो वस्तीला आला त्याला ताटातला घासही दिला. एकदा लक्ष्मीबाईंची दाढ खूप जास्त दुखत होती. त्या साताऱ्यातील औषधोपचाराने बया न झाल्याने त्यांना कर्मवीर भाऊराव पाटलांनी पुण्याच्या एका अनोळखी डॉक्टरांकडे पाठवले. सोबत एक अप्पालाल शेख नावाचा वसतिगृहातील विद्यार्थी आणि थोडासा शिधा बांधून दिला. त्यानंतर काही वेळांनी त्या बादल नावाच्या वसतिगृहातील एका माजी विद्यार्थ्याच्या घरी पोहोचले. वहिनींना खूप जास्त त्रास होत असल्याने त्या स्वयंपाक करू शकत नाही. त्यांचा उपवास होता, त्यामुळे त्या हॉटेलमध्ये किंवा खानावळीमध्ये सुद्धा जाऊ शकत नाही. तेव्हा अप्पालाल शेख या मुलाने त्यांना पिठलं भात करून खाऊ घातलं. त्यांना ते खूप आवडलं. त्यांनी खूप आनंदाने खाल्लं. कधीही इतरांनी बनवलेल्या अन्नाला न शिवणाऱ्या बहिणींनी चक्क आज मुस्लिम मुलाच्या हातून अन्न खाल्ले होते. तेव्हापासून लक्ष्मीबाई वसतिगृहाकडे जातीने लक्ष देऊ लागल्या. त्यांचे कर्मठपणाचे संस्कार 18 पगड जातीच्या महिलांमुळे उतरू लागले. त्यांनी वसतिगृहातली सगळे मुले जेवले की नाही जेवले याची खात्री केल्याशिवाय त्या जेवत नसत. जर वसतिगृहाला कोणी भेट द्यायला आले तर त्यांना आपला मुद्दा त्यांच्या समोर प्रभावीपणे मांडत असत. त्यांना कोणी विचारले, तुम्हाला किती मुले आहेत, तर त्या म्हणायच्या, मला 50 मुले आहेत. त्यांनी आपली स्वतःची 3 मुले आणि वसतिगृहातील मुलांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. पुढे 1930च्या मकर संक्रांतीच्या सणाला वसतिगृहाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली. वसतिगृहातले धान्य संपले होते. सेक्रेटरी वहिनींकडे आला आणि वहिनींना म्हणाला, वहिनी, वसतिगृहात धान्य नव्हते. वहिनींना काय करावे ते कळेना. जवळ पैसाही नव्हता, विकायला कुठला दागिनाही नव्हता. राहिला तो म्हणजे सौभाग्याचा अलंकार, म्हणजेच मंगळसूत्र. कर्मवीरांना बाहेर गावी देणग्या गोळा करण्यासाठी गेले होते. त्यांनी विचार केला, ही मुलं जरी 12 घरची असली तरी ती शिकतील, त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल. हा विचार करून त्यांनी आपलं मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचा अलंकार सेक्रेटरीच्या हातावर ठेवला आणि त्याला म्हणाला, बाळ, हे घेऊन जा आणि विकून अन्नधान्य घेऊन. सेक्रेटरी म्हणाला, वहिनी, हा तर तुमचा सौभाग्याचा अलंकार आहे, तो विकण्याचे पाप मी कसे करू. त्यावर वहिनी म्हणाल्या, माझा खरा सौभाग्याचा अलंकार तर अन्न आहेत, हा तर फक्त दागिनाच आहे. या विचारांच्या लक्ष्मीबाई होत्या. आज इतरांसाठी आपले मंगळसूत्र विकणाऱ्या किती महिला समाजात असतील. नक्कीच नाही, कोणीच नसणार, कारण हा त्याग लक्ष्मीबाईंसारखा त्याग कोणीच करू शकत नाही.
कोणाकोणाची ही मुलं काय होते ना ते तिचे, कोणाकोणाची ही मुलं काय होते ना ते तिचे, लळा लाविला सर्वांना राजा निर्मी ममतेचे, लळा लाविला सर्वांना राजा निर्मी ममतेचे. कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून, कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून, अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले रे मन, अरे आभाळा एवढे हिला कुणी दिले रे मन. लक्ष्मीबाईंनी रयत शिक्षण संस्थेसाठी आपले तन मन धन अर्पण केले. पुढे 1930 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांची मरणोत्तर इच्छा म्हणजे बोर्डिंगात प्रत्येक जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश असावा. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणाल्या, तुम्ही उद्या कुठेही जाऊ नका, सर्वांना उद्या असणाऱ्या गुढीपाडव्याचा सण खाऊ घाला, आपले बोर्डिंगाचे रोपटे मरू देऊ नका, हे त्यांचे अखेरचे शब्द. खरोखरच लक्ष्मीबाईंची कृती, त्यांचा त्याग आज प्रत्येक भारतीय महिलांना प्रेरणादायीच आहे. 1948 समारंभात कर्मवीर भाऊराव पाटील सुद्धा म्हणाले होते की मी आजपर्यंत प्रत्येकाचे ऋण फेडत आलो आहे, मी आजपर्यंत प्रत्येकाचे ऋण फेडत आलो आहे, पण आज गायद किंवा आज जन्म माझ्या पत्नीचे ऋण फेडू शकत नाही. तर खरंच कर्मवीर भाऊराव पाटलांप्रमाणेच कुठलाही भारतीय व्यक्ती लक्ष्मीबाईंचे ऋण फेडू शकत नाही. निज देहाचे जिजाऊन चंदन तुम्ही वेचले इथे कणकण, निज देहाचे जिजाऊन चंदन तुम्ही वेचले इथे कणकण, आणि फुलू दिले हसरे नंदन, स्मृतीस तुमच्या अष्टशः वंदन, स्मृतीस तुमच्या अष्टशः वंदन. धन्यवाद.